प्रेज द लॉर्ड. धन्यवाद असो प्रभूला आजच्या दिवसाबद्दल की देवाने हा आजचा दिवस पुन्हा एकदा आपल्याला दिला आणि ह्या दिवसामध्ये प्रभूने आपल्याला आशीर्वादित केलं. ह्या वेळेमध्ये आपण देवाच्या वचनावर मनन करीत असताना आज आपण प्रार्थनावर आपण मनन करूया. जी प्रार्थना परमेश्वराने प्रार्थना करण्याचा सुंदरसा मार्ग आपल्याला दिलेला आहे की ज्याद्वारे आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाऊ शकतो, परमेश्वराबरोबर आपण वेळ घालवू शकतो आणि स्वतः परमेश्वर आपल्याला प्रार्थनेसाठी आमंत्रण करतो आणि या प्रार्थनेच्या द्वारे आपण परमेश्वराला खरोखर परमेश्वराची भेट आपण घेऊ शकतो. आपलं अंतःकरण आपण परमेश्वराच्या समोर आपण ओतू शकतो. आपलं मन, आपले विचार, आपल्या जीवनातली सर्व परिस्थिती आपण परमेश्वराच्या समोर आपण सादर करू शकतो आणि असा सुंदरसा मार्ग देवाने आपल्याला दिलेला आहे. आणि आपण जसं पाहतो की प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणे आहे, देवाशी संवाद साधणे, देवाबरोबर वेळ घालवणे आहे. आणि मग आपण पाहतो की प्रार्थना करण्याची कोणती रीत किंवा पद्धत अशी नाही आहे. जसं आपण एक दुसऱ्याशी बोलतो, एक दुसऱ्याबरोबर आपण संवाद साधतो, एखाद्या मित्राबरोबर आपलं मन आपण मोकळं करतो आणि त्याच प्रकारे परमेश्वराची इच्छा आहे की आपण आपलं मन परमेश्वराजवळ मोकळं करावं, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जावं. आणि जसं आपण एकमेकाशी बोलतो त्याप्रमाणे आपण परमेश्वराशी बोलावं, परमेश्वराशी संवाद साधावा. आणि यासाठी आपण पाहतो की स्वतः परमेश्वर आपल्याला प्रार्थनेचं आमंत्रण करतो, परमेश्वर आपल्याला प्रार्थनेला बोलावतो. जसं त्याने म्हटलेलं आहे की मागा म्हणजे मिळेल. आणि तो आपल्याला सांगत आहे की काय करा की तुम्ही मागा, तुम्ही माझ्याजवळ या आणि ते काय होईल, तुम्हाला मिळेल. कारण आपण पाहतो की मत्तई याचा 6वा अध्याय आणि 8वं वचन म्हणतं, कारण तुमच्या गरजा काय आहे हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वी जाणून आहे. देवाचं वचन म्हणतं की आपल्या गरजा आणि आपले सर्व जीवन हे परमेश्वराला माहीत आहे, परंतु तरीसुद्धा तो म्हणतो मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. तरीसुद्धा तो म्हणत आहे की प्रार्थना करा. आणि आपण पाहतो की स्वतः परमेश्वर आहे की जो प्रार्थनेचं आमंत्रण आपल्याला देतो. प्रार्थनेची आपण पाहतो की तो प्रार्थनेसाठी आपल्याला बोलवतो. आणि आपण पाहतो की देवाने आदमाबरोबर वेळ घालवला. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की परमेश्वर शिळोप्याचा वारा सुटल्यानंतर परमेश्वर आदम आणि हवा यांना भेटण्यासाठी त्या एदेन बागेमध्ये येत असत आणि ते दोघं एक संगती काय करत होते की वेळ ते घालवत होते. आणि आपण पाहतो की ख्रिस्ती प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये प्रार्थना असणं खूप गरजेचं आहे. प्रार्थनामय जीवन हे असणं खूप चांगलं आहे. आपली वैयक्तिक प्रार्थनामय जीवन किंवा प्रार्थनेचा समय आपण परमेश्वराबरोबर घातला पाहिजे. आणि आपण पाहतो की शमूएल असं म्हणतो की प्रार्थना न करणं हे एक प्रकारचं पाप आहे. की पहिला शमूएल याचा 12वा अध्याय आणि 23वा वचन म्हणतं की तुमच्यासाठी प्रार्थना करायची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो. तो म्हणतो की प्रार्थना करणे सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध आहे आणि तो माझ्या हातून न घडो. आणि म्हणून ज्यावेळेस आपण प्रार्थना करीत नाही किंवा प्रार्थनामय जीवन जर आपलं नाही तर आपण एक प्रकारे परमेश्वराचा अपराध करतो, असं शमूएलाचा 1 अध्याय आणि 12 वचन आपल्याला सांगतं. आणि मग आपण पाहतो की आपल्या गरजा, आपल्या परिस्थिती, आपलं जीवन हे सर्व काही परमेश्वराला माहीत असताना तो आपल्याला प्रार्थनेमध्ये बोलवत आहे. प्रार्थनेसाठी येण्यासाठी तो यावं म्हणून तो आपल्याला आग्रह करीत आहे. आणि परमेश्वर आपला आवाज किंवा आपली प्रार्थना किंवा आपल्याबरोबर वेळ घालवण्यास परमेश्वर स्वतः उत्सुक आहे. आणि मग आपण पाहतो की धैर्याने आपण काय केलं पाहिजे की त्या प्रार्थनेसाठी आपण पुढं गेलं पाहिजे. आणि म्हणून आपण पाहतो की इब्रिकरास पत्र याचा 14 अध्याय आणि 15 वचन म्हणतं की तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजाजवळ जाऊ. वचन आपल्याला सांगतं की ऐनवेळी आपल्यावर दया व्हावी, गरजेच्या वेळेस आपल्याला सहाय्य मिळावं आणि म्हणून आपण धैर्याने त्या कृपेच्या सिंहासनाजवळ आपण गेलं पाहिजे की जिथं आपल्याला कृपा आहे, जिथं आपल्याला दया होणार आहे आणि आपल्याला काय मिळणार आहे, सहाय्य मिळणार आहे. आणि म्हणून आपण पाहतो की प्रार्थना करण्यास येशू ख्रिस्त आपला प्रभू पण आपल्याला उत्तेजन देतो की लूक याचा 18वा अध्याय आणि 1 वचनात त्याने म्हटलं की त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. की लूक याचा 18वा अध्याय 1 वचनामध्ये तो म्हणतो की त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी आणि खचू नये म्हणून त्याने तो एक दाखला, जो आग्रही विधवा होती त्याचा दाखला आपल्या शिष्यांना काय केला, त्यांनी सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो की 1 थेसलनी याचा 5वा अध्यायाने 17 वचन आपल्याला सांगतं की निरंतर प्रार्थना करा
आणि प्रार्थना ही कशी करा, निरंतर करा. प्रार्थनामय जीवन हे विश्वासणाऱ्याने आपलं प्रार्थनामय जीवन आपण व्यतीत केलं पाहिजे असं वचन आपल्याला सांगतं. आपला प्रभू आपल्याला आमंत्रण करीत आहे की आपण प्रार्थनेमध्ये यावं, प्रार्थनेमध्ये आपण राहावं आणि प्रार्थनाच्या द्वारे तो आपल्याला आशीर्वादित करतो, आपल्या जीवनामध्ये तो आपल्याला सहाय्य करतो. आणि मग आपण पाहतो की अनेक देवाचे सेवक आहेत. मोशे आहे जे प्रार्थनामय जीवन त्याने आपण पाहतो की परमेश्वराला भेटण्यासाठी तो 40 दिवस त्या पर्वतावर तो जात होता. दानिएलाविषयी आपण पाहतो की दानिएलाचा 6वा अध्याय आणि 10वं वचन म्हणतं की दिवसातून 3 वेळा तो आपल्या प्रार्थना तो करत असत. त्याचप्रमाणे स्तोत्रकर्तामध्ये दावीद सांगतो की 55 स्तोत्र 17व्या अध्यायामध्ये की संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकुळतीने आपले गाऱ्हाणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल. आणि दावीद म्हणतो की मी संध्याकाळी, सकाळी, दुपारी काय करेल, परमेश्वराकडे प्रार्थना करेल आणि तो काय करेल, माझी वाणी ऐकेल. त्याचप्रमाणे आपण पाहतो की स्तोत्र 119 164 मध्ये असं म्हटलेलं आहे की मी दिवसातून 7 वेळा तुझे स्तवन करतो. की दावीद जो म्हणतो की मी काय करत आहे, दिवसातून 7 वेळा तुझे स्तवन करतो. त्याचप्रमाणे आपला प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा त्यांचं पण जीवन आपण पाहतो की एक प्रार्थनामय जीवन असं होतं. आणि म्हणून आपण पाहतो की प्रार्थना करणं म्हणजे एक प्रकारे देवावर अवलंबून असणारं जीवन आहे. देवाला समर्पित जीवन, देवाबरोबर चालणारं जीवन आणि देवावर अवलंबून आणि देवाची मदत घेऊन चालणारं हे जीवन आहे. मग आपण ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो तर आपण दाखवतो की मी किंवा माझं जीवन हे काय आहे, देवावर अवलंबून आहे. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो ते परमेश्वराबरोबर असणारं आपलं नातं आहे. परमेश्वराबरोबर असणारं आपलं जे नातं आहे हे दाखवतं की माझं नातं हे परमेश्वराबरोबर आहे. आणि म्हणून प्रार्थना करण्यास आपण कमी न करता आपण प्रार्थनेमध्ये सदैव पुढं गेलं पाहिजे, प्रार्थनेमध्ये आपण वाढलं पाहिजे. आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्याने की आपलं जीवन जसं प्रार्थनाविषयी असं म्हटलेलं आहे की प्रार्थना हे काय आहे, आपला श्वास आहे. की जसं आपण श्वास घेतो आपण दैनंदिन, जसं थेसलोनिकरास 5:17 म्हटलेलं आहे की आपण निरंतर प्रार्थना केली पाहिजे. आणि आपण पाहतो कुणी असं म्हटलेलं आहे की जास्त प्रार्थना जास्त सामर्थ्य, कमी प्रार्थना कमी सामर्थ्य. त्याचप्रमाणे आपण पाहतो की एक सेवक म्हणतात की प्रार्थना त्या हाताला हलवते जो हात संपूर्ण जगाला हलवतो. की आपली प्रार्थना आहे की त्या हाताला हलवते की जो हात संपूर्ण जगाला हलवू शकतो, संपूर्ण जगाला तो नाही का हलवू शकतो, आपल्या सर्व परिस्थितीला तो हलवू शकतो. आणि म्हणून आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो त्या हाताला हलवण्यास किंवा त्या हाताला कार्य करण्यास आपण काय करतो, मुभा देत आहे. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, परमेश्वराकडे मागतो, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यास आपण परमेश्वराला एक प्रकारे परमिशन देतो किंवा परमेश्वराला कार्य करण्यास आपण आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करतो. आणि म्हणून प्रार्थनामय जीवन हे खरोखर आशीर्वादाचं आणि देवाने हा सुंदरसा मार्ग आपल्याला दिलेला आहे. जसं आता आपण वाचलं की इब्रिकरास 4:16 की ऐन वेळी आपल्यावर दया व्हावी, आपल्याला सहाय्य मिळावं म्हणून कृपेचं सिंहासन हे आपल्यासाठी काय आहे, सदैव तयार आहे. सदैव तो आपल्यासाठी आपली तो प्रार्थना ऐकण्यास सदैव तो तयार असतो. जसं नीतिमानाची हाकेकडे त्याचे कान असतात असं आपल्याला स्तोत्र सांगतं की सदैव परमेश्वराचे जे कान आहेत हे नीतिमानाच्या हाकेकडे असतात. स्तोत्रसंहिता 34:15 असं म्हटलेलं आहे की परमेश्वर आतुर आहे नीतिमानांची प्रार्थना, नीतिमानांबरोबर वेळ तो घालवण्यास. आणि म्हणून प्रार्थनामध्ये गेल्यानंतर प्रभू आपल्याला विशेष करून तो आशीर्वादित करतो. मग आपण प्रार्थना करीत असताना आपण प्रार्थना कशी करावी, आणि जसं आपण पाहिलं की आपलं मन जे आहे आपण काय करू शकतो, परमेश्वराजवळ व्यक्त करू शकतो. कुठल्या प्रकारची पद्धत नाही, कुठल्या प्रकारचं आपण पाहतो की तिथं रीत नाही आहे, परंतु जसं आपण एखाद्या मित्राबरोबर, आपल्या नातेवाईकांबरोबर किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर बोलतो त्या प्रकारे आपण परमेश्वराच्या सानिध्यात जाऊन परमेश्वराजवळ आपण काय करू शकतो, आपलं मन, आपल्या भावना आपण व्यक्त करू शकतो. आणि परमेश्वर तो आपली प्रार्थना ऐकून तो आपल्याला मदत करतो, आपल्याला सहाय्य करतो. परंतु प्रार्थना करीत असताना आपण 3 गोष्टी लक्षात आपण ठेवूयात. पहिली गोष्ट आहे की प्रार्थना ही आपली पित्याकडे आपण काय करतो, सादर करतो. जो आपला स्वर्गीय पिता आहे, स्वर्गीय परमेश्वर आहे, आणि ह्या परमेश्वराकडे आपली प्रार्थना त्याला उद्देशून असते किंवा त्याच्याकडे आपण काय करतो, प्रार्थना करतो. जेव्हा येशूचे शिष्य येशूला म्हटले की आम्हाला प्रार्थना शिकवा, त्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्यांना प्रार्थना शिकवली. आणि जी आपण प्रभूची प्रार्थना करतो, जे आपल्या सर्वांना माहीत आहे, मत्तयाचा 6वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये ख्रिस्ताने त्यांना अशा प्रकारे प्रार्थना करायला शिकवलं की ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या.
आणि आपण पाहतो की पुढं काय की ती प्रभूची प्रार्थना आहे. आणि आपण पाहतो की त्याने काय कसं शिकवलं की त्यांना सांगितलं की ह्याच तो तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या. आणि आपल्या पित्याकडे, आपल्या परमेश्वराकडे आपण प्रार्थना सादर करावी की आपला परमेश्वर आहे जो आपली प्रार्थना ऐकून आपल्याला काय करतो, आशीर्वादित करतो. की आपली प्रार्थना ही आपल्या पित्याकडे किंवा परमेश्वराकडे केली पाहिजे असं वचन आपल्याला सांगतं. त्याचप्रमाणे आपण पाहतो की योहान याचा 11वा अध्याय आणि 41व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतात की तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, हे बाप्पा तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. लाजरसला ज्यावेळेस जिवंत केलं, आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यावेळेस येशू ख्रिस्ताने स्वर्गाकडे आपली दृष्टी लावली, वर आपली दृष्टी लावली आणि आपल्या स्वर्गीय पित्याला, आपल्या परमेश्वराला म्हटलं की हे बापा तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो. की येशू ख्रिस्त की आपला जो प्रभू आहेत ते सुद्धा परमेश्वराकडे किंवा आपल्या पित्याकडे काय करत होते, प्रार्थना करीत होते. आपली प्रार्थना ते पित्याकडे सादर करीत होते. आणि म्हणून आपली प्रार्थना ही सर्वदा आपले जे स्वर्गीय पिता आहे त्याकडे आपण काय करावी, सादर करावी. त्याचप्रमाणे आपण पाहतो की योहान याचा 15वा अध्याय आणि 16 वचन सांगतं की माझ्या नावाने पित्याजवळ जे काही मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. की योहान याचा 15वा अध्याय आणि 16 वचन सांगतं की माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ मागाल तर त्याने ते काय करावं की तुम्हाला द्यावं. की आपण पित्याजवळ मागावं, परमेश्वराजवळ आपण जी आपलं मन आहे किंवा आपली प्रार्थना आहे, आपण परमेश्वर पिता जो आपला सर्वांचा निर्माण करता, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता, त्या परमेश्वराकडे आपली प्रार्थना आपण सादर करावी किंवा परमेश्वराकडे आपण प्रार्थना करतो आणि परमेश्वर आहे ती प्रार्थना ऐकून आपल्याला आशीर्वादित करतो. आणि दुसरं मुद्दा किंवा दुसरा आपला हे पॉईंट हा आहे की ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस आपण येशूच्या नावाने प्रार्थना करावी. आणि आपण पाहिलं आत्ताच जे आपण पाहिलं योहान याचा 15वा अध्याय आणि 16 वचन म्हटलेलं आहे की माझ्या नावाने पित्याजवळ जे काही मागाल तुम्ही. की पित्याजवळ आपल्याला मागायचं आहे परंतु येशूच्या नावाने, प्रभू येशूच्या नावामध्येच आपल्याला काय करायचं आहे की आपली प्रार्थना सादर करायची आहे. की जसं आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे योहान याचा 14वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये की मार्ग, सत्य व जीवन मी आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. की ख्रिस्ताशिवाय किंवा येशू ख्रिस्ताशिवाय परमेश्वर पित्याजवळ किंवा परमेश्वराजवळ कोणीही जाऊ शकत नाही, कोणीही पोहोचू शकत नाही. जसं आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगासाठी, आपल्या सर्व मनुष्यासाठी त्याने वधस्तंभावर आपलं अर्पण केलं आणि आपल्या स्वतःचं रक्त सांडलं की ज्याच्याद्वारे संपूर्ण मनुष्याला त्याच्या पापाची क्षमा व्हावी आणि सर्वांना देवाजवळ जाण्यासाठी त्याने काय केला, मार्ग निर्माण केला. की मनुष्यामध्ये आणि देवामध्ये त्याने काय केलं, समेट घडवून आणला, त्याने शांती निर्माण केली की ह्याकरिता की मनुष्य देवापर्यंत काय करावं, पोहोचला जावं. आणि म्हणून येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतात की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. आणि म्हणून आपली जी प्रार्थना आहे, आपली जी विनंती आहे ही येशू ख्रिस्ताच्या नावाने आपण काय केली पाहिजे की स्वर्गीय पित्याकडे आपण सादर केली पाहिजे. प्रेषितांच्या कृत्याचा 4 अध्याय आणि 12 वचन म्हणतं आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकडून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली आणि मनुष्यामध्ये दिलेले नाही. आणि म्हणून दुसऱ्या कोणत्याही नावाने ती प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचणार नाही किंवा दुसरं कोणतंही नाव हे परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही. केवळ येशू ख्रिस्त आहे किंवा येशू ख्रिस्त म्हणतात की मी दार आहे, केवळ येशू आहे जे स्वर्गाचं दार आहेत आणि त्यांच्याद्वारे आपण गेल्याशिवाय आपल्याला स्वर्गामध्ये किंवा परमेश्वर पित्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आणि म्हणून प्रार्थना आपण ही येशूच्या नावाने आपण करावी. आणि आपण पाहतो की 1 तिमोथी याचा 2रा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की कारण एकच देव आहे आणि देव व मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. की केवळ येशू ख्रिस्त हाच देव आणि माणूस यांच्यामध्ये काय आहे की तो एकच असा मध्यस्थ आहे, दुसरा कोणीही मध्यस्थ नाही, दुसरा कोणीही तिथं काय नाही की मध्यस्थी करू शकत नाही. आणि म्हणून आपण पाहतो की जे शिष्य होते, जे प्रेषित होते, हे सर्व सुद्धा आपण पाहतो की येशू ख्रिस्ताच्याच नावाने काय करत होते, प्रार्थना करत होते. किंवा सर्व पत्रामध्ये आपण पाहतो की जे पेत्र आहे, योहान आहे, पौल आहेत, हे सर्वजण सांगतात की सर्व काही आशीर्वाद, सर्व प्रार्थना किंवा सर्व गोष्टी आपल्याला येशूच्या द्वारे आहेत. पेत्राने कुठं म्हटलं नाही माझ्या नावाने प्रार्थना करा, पौलाने म्हटलं नाही किंवा योहानाने सुद्धा म्हटलं नाही. उलट आपण पाहतो की प्रेषित याचा 6वा अध्याय, 3रा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये
ज्यावेळेस त्या मंदिराच्या दाराजवळ असणारा जो माणूस आहे की ज्याला त्याने सांगितलं की नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. पेत्राने म्हटलं नाही की योहानाच्या नावाने किंवा इतर कोणाच्या, पण तो म्हटला की नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. म्हणजे पेत्र, योहान किंवा पौल हे सर्व जे प्रेषित आहेत किंवा देवाचे जे शिष्य आहेत हे सुद्धा येशूच्या नावाने काय करत होते, प्रार्थना करत होते. आणि म्हणून आपण पाहतो की कोणता संत नाही, कोणते प्रेषित नाही, परंतु केवळ येशूच्या नावामध्येच काय केली जाते की प्रार्थना करावी असं वचन आपल्याला सांगतं. देवाचं वचन आपल्याला मार्गदर्शन करतं की केवळ येशूच्या नावानेच आपण काय करावी, प्रार्थना करावी. त्याचप्रमाणे आपण पाहतो की येशूची आई मरिया सुद्धा योहान याचा 2 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये म्हणते की हा तुम्हाला जे सांगेल ते करा, की जो येशू तुम्हाला सांगेल ते करा, असं येशूची आई आपल्याला सांगते की नाही का. योहानाचा 2 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये की मरिया जी आहे ती तिथल्या ज्या दासांना आहे किंवा त्या वचनामध्ये ती सांगत आहे की हा जो सांगेल, येशू जे काही तुम्हाला सांगेल ते तुम्ही करा. आणि येशूने आपल्याला काय सांगितलेलं आहे, प्रभू येशू आपल्याला काय सांगतात की माझ्या नावाने तुम्हाला पित्याजवळ तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. योहान याचा 14वा अध्याय आणि 13वे वचन म्हणतं की पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करेन. की तो म्हणत आहे की पित्याचं गौरव व्हावं म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागाल ते काय होईल, आपल्याला मिळेल असं वचन आपल्याला सांगत आहे. म्हणून वचन आपल्याला सांगत आहे की ख्रिस्ताच्या नावाने, त्या ख्रिस्ताच्या नावानेच आपण काय करू शकतो, त्या परमेश्वर पित्याजवळ जाऊ शकतो. परमेश्वर पित्याजवळ आपली प्रार्थना करावी की आपली प्रार्थना विनंती ही केवळ येशूच्या नावामध्येच आपण ही सर्व वचनं आपल्याला सांगत आहेत की एकच मध्यस्थ आहे, एकच काय आहे की जो येशू ख्रिस्त आहे, जो देव आणि मानव मनुष्य यांच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे आणि दुसऱ्या मध्यस्थाची गरज नाही. कारण इब्रिकराचं पत्र आपल्याला सांगतं की तो जो मध्यस्थ आहे तो सर्वदा जिवंत आहे आणि तो आजही आपल्यासाठी किंवा आपल्या सर्वांसाठी तो काय करत आहे, मध्यस्थी करत आहे. इब्रिकरास पत्राचा 7वा अध्याय आणि 25व्या वचनामध्ये असं म्हटलं आहे की ह्यामुळे ह्याच्याद्वारे म्हणजे प्रभू येशूच्या द्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. की म्हटलं की सर्वदा तो जिवंत आहे मध्यस्थी करण्यासाठी, आपल्या प्रार्थनेसाठी मध्यस्थी करण्यासाठी, आपल्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी. वचन म्हणते की तो सर्वदा जिवंत आहे आणि म्हणून जर तो जिवंत आहे, जर तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे, तर आता दुसऱ्या कोणत्याही नावाची आपल्याला गरज नाही, दुसऱ्या कोणत्याही मनुष्याची किंवा दुसऱ्या मध्यस्थकाची काय आपल्याला आता गरज नाही आहे. आणि म्हणून ख्रिस्त आपल्याला सांगतात की माझ्या नावाने पित्याजवळ तुम्हाला जे काही पाहिजे तुम्ही काय करा, ते त्याला मागा. त्याला तुम्ही पित्याजवळ तुम्ही ज्यावेळेस जाल त्यावेळेस माझ्या नावाने काय करा, तुम्ही तिथं जा. कारण आपण पाहतो की योहान याचा 14वा अध्याय 6वं वचन जे आपण पाहिलं की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे असं येशू ख्रिस्त आपल्याला सांगतात आणि माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. आणि म्हणून आपली जी प्रार्थना आहे ही आपल्या स्वर्गीय पित्याला आपण सादर करावी आणि ती येशू ख्रिस्ताच्या नावाने, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आपण ती करावी असं वचन आपल्याला सांगतं. त्याचप्रमाणे आपण पाहतो की तिसरा आपला मुद्दा आहे की जी आपण ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस आपण आत्म्याच्या प्रेरणेने करावी. की इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 18 वचन म्हणतं की सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. की सर्व प्रसंगी तुम्ही काय करा, आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना. ज्यावेळेस आपण प्रार्थना करायला जाऊ, प्रार्थना करू, त्यावेळेस आपण घाई गडबड न करता आपण काय केलं पाहिजे की शांत राहून आत्म्याच्या प्रेरणेने आपण प्रार्थना केली पाहिजे. आत्म्याला आपल्यामधून प्रार्थना करू दिली पाहिजे. कारण मत्तई याचा 6वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा परराष्ट्रीयासारखी व्यर्थ बडबड करू नका, कारण आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. की तो म्हणतो की प्रार्थनेमध्ये व्यर्थ बडबड करू नका. आपण जास्त बोललो, जास्त मागितलं किंवा जास्त वेळ प्रार्थना केली म्हणजे आपली प्रार्थना ऐकली जाईल, मान्य होईल असं नाही. तर आपल्याला वचन सांगतं की सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. आत्म्याला आपल्याला काय करू द्या, आपल्यामधून प्रार्थना करण्यास आत्म्याने आपण काय करूया, चालवले जाऊया. कारण आत्मा जो आहे, रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तसेच आत्मा ही आपल्याला अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. की आपल्याला कळत नाही की योग्य प्रकारे
कशी आपण प्रार्थना करावी. आणि म्हणून तो म्हणत आहे की आत्मा काय करतो, ह्या आपल्या अशक्तपणामध्ये आपल्याला हातभार लावतो आणि यथायोग्य प्रार्थना करण्यास तो आपल्याला काय करतो, सहाय्य करतो. जसं याकोबाच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागतात. आणि म्हणून आपण पाहतो की अनेक ज्या प्रार्थना आहेत त्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही, कारण आपण पाहतो की त्या अयोग्य प्रकारे मागितले गेलेले आहेत. आणि जसं वचन आपल्याला सांगत आहे की जो आत्मा आहे, ज्यावेळेस आपण आपल्यामधून त्याला आपण कार्य करू देऊ, की त्याच्या प्रेरणेने आपण प्रार्थना करू, त्यावेळेस वचन सांगतं की यथायोग्य कशी प्रार्थना करावी तो काय करेल, आपल्याला शिकवेल. आणि पुढं म्हटलेलं आहे की आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. की आत्मा जो आहे आपल्यामधून स्वतः अनिर्वाच्य कन्याने तो मध्यस्थी करतो. पण अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनासाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. वचन म्हणत आहे की हा जो आत्मा आहे की पवित्र जनासाठी तो काय करतो, की देवाच्या मर्जीप्रमाणे तो मध्यस्थी करतो. देवाच्या इच्छेप्रमाणे मध्यस्थी करण्यास, देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करण्यास तो आपल्याला सहाय्य करतो. की जी देवाची इच्छा आहे, देवाची योजना आपल्या जीवनामध्ये आहे, आणि त्या प्रकारे आपण काय करतो की प्रार्थना करण्यास तो आपल्याला सहाय्य करतो. जो आपला अशक्तपणा आहे, आपल्या सर्व गोष्टीमध्ये तो आपल्या प्रार्थनामय जीवनाला काय करत आहे, हा पवित्र आत्मा आपल्या प्रार्थनामय जीवनाला हातभार लावतो, आपल्या अशक्तपणाला तो हातभार लावतो की आपण यथायोग्य प्रार्थना कशी करावी यासाठी तो आपल्याला मार्गदर्शन करा. म्हणून आपण ज्या ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस घाई गडबड न करता, व्यर्थ बडबड न करता आपण आपल्यामधून आत्म्याला प्रेरणा देऊया, आत्म्याला प्रार्थना करू. ज्यावेळेस आपण देऊ त्यावेळेस आपण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे किंवा यथायोग्यप्रमाणे आपण काय करू शकतो, प्रार्थना करू शकतो. आणि म्हणून आपण पाहिलं की प्रार्थना हे आहे की देवाशी आपण बोलतो, आणि ही प्रार्थनाचं सुंदरसं परमेश्वराने आपल्याला मार्ग दिलेला आहे, आपण त्याच्या सानिध्यात यावं. जसं आपण पाहिलं की नीतिमानाच्या हाकेकडे काय आहे की त्याचे कान सर्वदा लागलेले असतात, आणि तो आपल्या प्रार्थनेसाठी तो आपल्याला आमंत्रण करतो की मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. आणि म्हणून आपण सर्वदा या प्रार्थनामय जीवनामध्ये आपण गेलं पाहिजे. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस आपण देवावर अवलंबून आहोत हे आपण दाखवतो. आणि म्हणून प्रार्थना करीत असताना जसं आपण पाहिलं की आत्म्याला आपण कार्य करू दिलं पाहिजे. आपली प्रार्थना जी आहे की येशू ख्रिस्ताच्या नावाने आपण काय केली पाहिजे, त्या पित्याला आपण सादर केली पाहिजे. आणि आपण पाहिलं की त्या पित्याकडे आपण काय करावी, प्रार्थना करावी असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून जसं शमूएल आपल्याला सांगतो की आपण प्रार्थनामय जीवन जगणं हे कसं आहे, चांगलं आहे की आपण जगलं पाहिजे. आणि विश्वासणाऱ्याने विशेषतः प्रार्थनामय जीवनामध्ये राहून जसं आपण पाहतो की विश्वासणाराची किंवा नीतिमानाची जी प्रार्थना आहे ही कार्य करण्यास कशी आहे, फार प्रबळ किंवा सामर्थ्यवान आहे. याकोब आपल्याला सांगतो की आपल्या प्रार्थनेच्या द्वारे आपलंही जीवन आणि इतरांचंही जीवन आपण आशीर्वादित करू शकतो, स्वर्गीय मदत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून हे प्रार्थनामय जीवन जगणं प्रत्येक विश्वासाचं काय आहे, विश्वासणाऱ्याचं कर्तव्य आहे किंवा जबाबदारी आहे की आपण प्रार्थना ही केली पाहिजे. आणि जर शमूएलाचा पहिला अध्याय आणि 12वा अध्याय आणि पहिले शमूएलाचा 12वा अध्याय आणि 23वा वचन आपल्याला सांगतं की जर प्रार्थना करणं जर आपण सोडून देतो तर हा परमेश्वराचा काय आहे, अपराध आपल्या हातून घडत आहे. आणि म्हणून प्रार्थना करण्याचं आपण कधी सोडू नये. जसं ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं की त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये. आपल्या जीवनामध्ये, आपल्या परिस्थितीमध्ये, आपल्या सर्व या जीवन जगत असताना की आपण खचू नये, आपण सोडून देऊ नये, आपण नाही का थांबू नये, कंटाळा करू नये, तर आपण सर्वदा प्रार्थना करावी, निरंतर प्रार्थना करावी. थेसलोनिकराचं पत्र आपल्याला सांगत आहे. आणि निरंतर प्रार्थनेमध्ये आपण राहावं की जे आपण उदाहरणं पाहिलेले आहे की दानिएल आहे, मोशे आहे, दावीद आहे, या सर्वांचं एक वैयक्तिक प्रार्थनामय जीवन होतं. आणि त्याच्याद्वारे देवाने काय केलेलं आहे, त्यांना आशीर्वादित केलेलं आहे. देवाने त्यांना आपण पाहतो की त्यांच्या जीवनामध्ये महान कार्य केलेलं आहे. देवाने त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सहाय्य केलेलं आहे. आणि उंच पदावर परमेश्वर काय झालेला आहे, त्या सर्वांना घेऊन गेलेला आहे. आणि त्यांच्या ह्या प्रार्थनामय जीवनाच्या द्वारे आपण पाहतो की ते आशीर्वादित झालेले आहेत. येशू ख्रिस्त आपले प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्या सर्वांचा तारणारा, आपल्या सर्वांचा प्रभू, त्यांचं हे जीवन आपण पाहतो की हे प्रार्थनामय जीवन होतं. आणि जसं आपण पाहतो की देवाचं वचन बायबल आपल्याला सांगत आहे की आपण ज्यावेळेस प्रार्थना करू त्यावेळेस आपण स्वर्गीय पित्याकडे आपली प्रार्थना सादर करावी. येशू ख्रिस्ताच्या नावानेच आपण आपली प्रार्थना केली पाहिजे किंवा करावी. आणि आपण पाहिलं की आत्म्याला
आत्म्याच्या प्रेरणेने आपण प्रार्थना करावी, आत्म्याला आपल्यामधून प्रार्थना करू द्यावी, कारण यथायोग्य प्रार्थना करण्यास तो आपल्याला सहाय्य करतो. आणि या सर्व प्रार्थनामय जीवनासाठी प्रभू आपल्याला आमंत्रित करीत आहे. जसं ज्या वेळेस ऐनवेळी ज्यावेळेस आपल्याला गरज लागेल, इब्रिकरास पत्राचा 4 अध्याय आणि 15 वचन आपण पाहिलं की तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजसनाजवळ जाऊ असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण धैर्याने, आपण आनंदाने, आपण उत्साहाने त्या कृपेच्या राजसनाजवळ गेलं पाहिजे, कारण तिथून आपल्याला कृपा आहे, तिथून आपल्याला दया आहे आणि आपल्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला काय आहे, सहाय्य आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराजवळ ज्यावेळेस आपण जातो तो आपल्याला रिकाम्या हाताने काय करत नाही, पाठवत नाही. प्रभूला आपल्या सर्व गरजा माहीत आहे, आपलं जीवन माहीत आहे, सर्व काय माहीत आहे, परंतु तो तरी सुद्धा आपल्याला प्रार्थनेसाठी आमंत्रण करीत आहे, कारण स्वतः तो आपल्या सानिध्यामध्ये किंवा आपल्या बरोबर वेळ घालवण्यास तो कसा आहे, उत्सुक आहे. आणि आपल्या प्रत्येकाची प्रार्थना तो कान देऊन ऐकतो. जसं आपण वचन पाहिलं की नीतिमानाची प्रार्थनेकडं किंवा नीतिमानाच्या हाकेकडे त्याचे कान हे सदैव लागलेले असतात आणि तो उत्सुक आहे. आणि म्हणून जर परमेश्वर आपला उत्सुक आहे, परमेश्वर प्रार्थनेच्या द्वारे आपल्याला आशीर्वादित करतो, तर मग आपण प्रार्थनामय जीवन का जगू नये, आपले नित्य प्रार्थनेचा समय का असू नये. सर्व परिस्थिती आहे, सर्व गोष्टी आहे, आणि या सर्वावर मात करून आपण नित्य परमेश्वराच्या सानिध्यामध्ये प्रार्थनामय जीवनामध्ये आपण गेलं पाहिजे, की जिथं स्वतः परमेश्वर आपल्याला भेटण्यासाठी येतो किंवा जिथं स्वतः आपल्या जीवनावर आपण परमेश्वराचे आशीर्वाद मोकळे करू शकतो. आणि म्हणून या समयी प्रभू आपल्या सर्वांना प्रार्थनेचा आत्मा देव, प्रार्थनेसाठी प्रेरणा देव, आणि आपण अधिकाधिक प्रार्थनेमध्ये वाढत जावं अशी प्रभूचरणी मी प्रार्थना करतो. या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.